Hello everyone, I hope you are having a fantastic day. I am Nayamurthy, your spoken English coach, and you are watching Jista Spoken English Academy. If you are new here, don't forget to subscribe for daily English tips. Let's dive into today's lesson. कालच्या क्लासमध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण as soon as बद्दल माहिती घेतली. as soon as वगळून no sooner than कसे वापरायची, वाक्यामध्ये कोणत्या ठिकाणी हेल्पिंग ऑफ यूज करत असतात आणि त्या वाक्यांमध्ये कोणत्या ठिकाणी कोणता बदल घडत असतो याबद्दल मी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुम्ही 10 एक्झाम्पल सॉल्व्ह पण केले, हो की नाही. आणि त्याच्यासोबत तुम्ही असे अजून हजारो दुसरे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकाल. त्यासाठी पुस्तकाची पण माहिती दिली, जे की सिद्धार्थ सरांची पुस्तक आहेत, काय इंग्रजी बोलता येत नाही. त्याच्यामध्ये असे प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये शिकवलेले आहेत. ओके, तेच मी क्लासमध्ये पण शिकवत असतो. तुम्हाला जर त्यावर काही प्रश्न असेल, अडचण असेल तर माझा नंबर आहे 848724. हा नंबर माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि मोबाईल नंबर पण आहे. या दोन्ही याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता, म्हणजे की ऑफिसचा नंबर आहे म्हणून कॉल करू शकाल, नाही तर व्हॉट्सअप मेसेज करायचा. मी कधी कामात असेल तर उचलणार नाही, त्यामुळे मेसेज करून ठेवा. म्हणजे काय होणार, मला नंतर कळाल्यानंतर मी तुम्हाला जे पण तुमचा डाऊट असेल त्याचे उत्तर देऊ शकणार. डाऊट म्हणजे काय असते, तर तुम्हाला कोणता अडचण आली असेल, गोष्ट कळाली नसेल, त्यावर प्रश्न येत असतो. तो प्रश्न नंतर विसराल की नाही, विसरत असता. कोणती गोष्ट कळाली नसेल ते जराशा वेळानंतर तुम्ही प्रश्नच विसरून जाता, उत्तर सोडा. म्हणून प्रश्न तुमच्या ध्यानात राहावे म्हणून वही बाजूला ठेवायची आणि त्या वहीवर लगेच लिहून ठेवायचं की मला ह्या गोष्ट कळाली नाही, मला हा टॉपिक कळाला नाही, मला या टॉपिकचा यूज कसा करतात ते कळालं नाही, काय कळालं नाही ते पण लिहून ठेवायचे आणि त्याची फोटो काढून मला सेंड करायची. म्हणजे मला कळणार. मराठी भाषेमध्ये तुमच्या भाषेमध्ये लिहा, इंग्रजीमध्ये लिहिण्याची गरज नाही. कारण कोणते जे प्रश्न असतात ते तुम्ही मातृभाषेतून लिहिले की तितकेच ते जे ओरिजिनॅलिटी आहे, तुमचा जो डाऊट आहे त्याच्यात जितकं जवळपास जाणार तितक्या जवळपास तुम्ही लिहू शकता जर मातृभाषेतून लिहिले तर. ओके, कोणाची तेलुगू मातृभाषा असेल तर तेलुगूत लिहू नका, फक्त मराठीत लिहा, कारण मला मराठी भाषाच कळते. ओके, तर आता टॉपिक आहे शाल विल आय एम गोइंग टू. म्हणजे काय, तर शाल विल चे वाक्य असतील आणि त्या ठिकाणी तुम्ही आय एम गोइंग टू कसं यूज करायचे हे खूप एक्झामला विचारत असतात. एमपीएससी, युपीएससी, दुसरे कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स घ्या, त्यामध्ये जर यावरचा प्रश्न अत्यंत किती म्हणू शकता तुम्ही 20 ते 30% येतच असतो. 20-30% आपल्याला खूप कमी वाटत असेल, पण तो खूप जास्त आहे. ठीक आहे, हे जो टॉपिकचा जेनेरा आहे त्यामधला म्हणत आहे मी. ॲज सुन ॲज, एम इज आर एबल टू, एम इज आर गोइंग टू, हे म्हणत आहे मी. ओके, या जेनेरामधले 20 ते 30% क्वेश्चन येतच असतात. म्हणजे मी का म्हणत आहे अशा पद्धतीने, तर हे जो टॉपिक आहे याच्यामध्ये क्वेश्चन येत असतो कॅन आहे, आय कॅन प्ले. या ठिकाणी कॅन वगळा म्हणतात. अर्थ चेंज झाला नाही पाहिजे, पण कॅन वगळायचा, त्या ठिकाणी दुसरा शब्द यूज करा. याच्याने तुमची वोकॅब्युलरी कशी आहे आणि रूल्स तुम्हाला पाठ आहेत का हे चेक केल्या जात असते. मग आय कॅन प्ले येते आय एम एबल टू प्ले, पण जर त्याच ठिकाणी ही कॅन प्ले असेल तर ही आय एम एबल टू प्ले नसते, ही इज एबल टू प्ले. आय एमच्या ठिकाणी इज वापरला. याचे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हे पण तुम्हाला येतात की नाही ते चेक केले जाते. म्हणजे एकाच क्वेश्चन मध्ये 2-3 गोष्टी चेक केल्या जातात. म्हणून हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. तो मी डिटेलमध्ये सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ, हा क्लास शेवटपर्यंत बघायचा आणि ध्यान देऊन बघायचं. कुठे इकडे तिकडे बघू नका, कारण जर तुम्ही आता ध्यान दिलं नाही तर एक्झाम मध्ये तुम्हाला काय आठवणार नाही आणि त्यावेळी कोणालाच तुम्ही विचारते कोणी मदत करणार नाही. शिक्षक विचारू देतील तुम्हाला, पण कोणी मदत करणार नाही, कारण ती एक्झाम जी असते ती आपल्या आयुष्यासाठी असते आणि दुसरं कोणी आपला वेळ वाया घालत नाही. ठीक आहे, तर मग हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. पुन्हा एकदा वेलकम टू टुडेज क्लास. तर मग क्लास सुरुवात होण्याच्या सुरुवातीला मी एक मोटिवेशनल कोट सांगतो, हो की नाही. कधी पण क्लास सुरुवात करायचा असला मोटिवेशनल कोट असते. तर मग आजचे मोटिवेशनल कोट आहे, आय ॲट्रिब्यूट माय सक्सेस टू दिस. माझं जे सक्सेस आहे ते कशामुळे आहे ते सांगत आहेत या मॅडम. ओके, फ्लोरिन नायटिंगेल हे त्यांचं नाव आहे. फ्लोरिन मॅडम हे त्यांचं जे सक्सेस आहे त्यांनी यशस्वी झाले ते कशामुळे झाले त्याबद्दल सांगत आहेत. आय नेव्हर गेव ऑर टूक एनी एक्सक्युजेस. मी कधी कोणता एक्सक्यूज दिला नाही, नाही तर घेतला नाही. ठीक आहे, म्हणजे कारण कोणती गोष्ट यशस्वी झाली नाही तर फेल झाली, त्यासाठी मी कोणता एक्सक्यूज दिला नाही, कारण दिलं नाही. अरे मी हे करू शकलो नाही कारण हे होतं, तसं कधीच नाही झालं. कारण द्यायचंच नाही, माझी चूक होती, याला इम्प्रूव्ह करायचे पुढच्या वेळेला असं म्हणायचं. पुढे गेले तुम्ही, भाषण देत आहात, कुठे कोणता मुलगा गोंधळ केला आणि मध्येच अडचण आली, तुम्हाला बोलता आलं नाही, कारण द्यायचं नाही त्याच्यामुळे मला बोलता आलं नाही म्हणून. ठीक आहे, तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला तिथे जाऊन स्पीच म्हणायचं आहे, तुमची गरज आहे ते. मग त्या मुलाला हँडल करता आले पाहिजे तुम्हाला. मी खूप शाळेमध्ये जात असतो. ठीक आहे, शाळेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी बोलताना
जे क्राऊड असतात 200-300 जणांचा, त्या ठिकाणी अडचण येत नाही बरं का. कोणाला वाटत असेल त्या ठिकाणी येईल का. जे छोटे असतात ना, कधी जरासा आवाज जरी केला तर खूप मोठा रूम असतो, आवाज असा मिसळून जातो. ओके, जास्तही नसतो. आणि कोणी गोंधळ केला तर त्याला लगेच असं बोट केलं, 400 जणांसमोर काय म्हणणार, पण शांत बसतो. पण वर्गामध्ये तसे मुलं नसतात. वर्गातले खूप गोंधळ मुलं असतात. ओके, कोणकोणते मुलं असं खूप मजेच्याच याच्यात असतात. तुम्ही रागात म्हणा, त्याला आनंदामध्ये म्हणा. ओके, त्याला समजून सांगायचा प्रयत्न करा की त्याला रागवा, काहीच फरक पडत नाही. ठीक आहे, हे असे असतात मुलं. मग त्यांना कंट्रोल कसं करायचं याच्याबद्दल आहे ना, डोक्यामध्ये असं गोल 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 असा विचार येत राहतो. काय करायचं, मला इथं जाऊन बोलायचं आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे, पण हा मुलगा गोंधळ करत आहे, याला म्हणलं तरी हा काही ऐकत नाही. आणि विद्यार्थ्यांना जर कंट्रोल करता आलं नाही तर मग हे मी कसा वक्ता, ओके, मी कसा स्पीकर आहे, हे बरोबर आहे की नाही. मग तिथं मी स्वतःला एक्सक्यूज द्यायला पाहिजे का, याच्यामुळे मला झालं नाही इकडे, मी तर पूर्ण प्रॅक्टिस केलतो. ते तसं म्हणता येत नाही. ज्यावेळी मी त्या मुलाला शांत करू शकलो, पूर्ण वर्गाला मी कंट्रोल करू शकलो, त्यावेळी मी यशस्वी झालो. ओके, म्हणून कारण द्यायचं नाही, कधी कारण घ्यायचंही नाही दुसऱ्याचं. अरे तू करू शकलं नाही का, कारण काय नाही, कारणच घ्यायचं नाही. तू करायलाच पाहिजे, नाही जमलं तर पुन्हा एकदा कर. आणि स्वतःही कारण द्यायचं नाही, करायलाच पाहिजे, नाही जमलं तर पुन्हा एकदा करायचं. नो एक्सक्युजेस. ठीक आहे, कळालं. हे मोटिवेशनल कोट वहीच्या वर लिहायचं. कधी पण दररोज मी मोटिवेशनल कोट सांगले की वहीच्या सर्वात वर तिथं मोटिवेशनल कोट लिहून टाकायचं. आपल्या क्लाससाठी सेपरेट वही करायची असते, हो की नाही. अजून केले नसेल तर आजपासून करा, चिंता करायचं नाही. हे टॉपिक्स वेगळे सेपरेट आहेत. आतापर्यंत सर आम्ही असंच करत आलेले आहोत. ओके, मला सांगा बरं, तुम्ही जर आता सर एक तुम्हाला इथून आहे ना शाळेमध्ये जायचं आहे. ठीक आहे, शाळेमध्ये जायचं आहे तुमच्या, नाहीतर कोणत्या ठिकाणी जायचं आहे. आणि एक असं खूप असं चिखल 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 झालेला आहे सर्व ठिकाणी. ओके, चिखल झालेला आहे. मग मला सांगा, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला समजून सांगायचं म्हणून इथं स्क्रीनवर दाखवतो. असं मी फक्त इमॅजिनेरी म्हणलं तर कळणार नाही, हो की नाही. खूप महत्वाची गोष्ट आहे, ध्यान द्या, सर्वांनी ध्यान द्या. इकडे बघा, इथे तुमची शाळा आहे, नाही तर इथे घर आहे. तुम्हाला इथे जायचं आहे, तुम्ही इथून निघालात, इतका मोठा ग्राउंड आहे, हो की नाही. आणि चिखल आहे, असं इथून इतकं चाललंय. ओके, मला सांगा, तुम्ही या दिशेने निघाल, इथून दाखवतो असं दुसरा कलर घेऊन. तुम्ही इथून निघाल 1 नंबर की इथून निघाल 2 नंबर, सांगा. इथून निघालं तर काय होते, 1 नंबर. एका नंबर पासून गेलं म्हणजे या दिशेने गेले तर काय होणार, सरळ जाणार. आणि मग नंतर चिखलातून गेल्यानंतर इथे कोरडी जमीन मिळणार. इथून मग नंतर तुम्ही आहे ना तुमच्या रूम मध्ये जाऊ शकणार. आता इकडून गेलं तर पूर्ण रस्त्याने चिखल आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊ जाणार. दोन्ही याच्या स्टार्टिंगला चिखलच आहे बरं का. इथून इतक्या याच्या सर्व ठिकाणी चिखल आहे. फक्त काय होणार, लास्टला इथे जर असं कोरडी जमीन येणार, चांगली पाय ठेवता येणार. आणि इथे कुठेच कोरडी जमीन नाही, चिखलाच आहे, डायरेक्ट रूम मध्ये जायचं. सांगा, तुम्ही 1 नंबरने जाल की 2 नंबरने. 1 नंबरच्या आखरीला कोरडी जमीन आहे, दुसऱ्या नंबरच्या आखरीला कोरडी जमीन नाही, काय नाही, सगळीकडे चिखलच आहे. कोणत्या नंबरने जाणार, 1 किंवा 2? सर्वांनी सांगा फास्ट, लवकर लवकर. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. ओके, आता बघा, मी सर्वांना विचारलंय आणि सर्वांचं एकच उत्तर आलेलं आहे की ते 1 नंबर म्हणून. मग तिकडल्या बाजूने जातो म्हणत आहेत का? दोन्ही ठिकाणी चिखल आहे ना, दोन्ही ठिकाणी पाय खराबच होणार आहेत. पण सर आखरीला, एका नंबरच्या आखरीला चांगली जमीन आहे, तिथं तुम्ही काय ना काय तर पाय साफ तर कराल, हो की नाही. नाही केलंही नाही तरी जमीन आहे तिथं पाय तर ठेवता येणार. तितकं अंतर आम्हाला चांगल्या जमिनीवर जाता येणार. नाहीतर 2 नंबर नाही गेलं तर सगळीकडे चिखलच आहे, हो की नाही. मग तुम्ही काय म्हणत आहात, आता बघा बरं का, तुमच्या समोर मी सर्वांना विचारले आणि तुमच्या सर्वांनी एकच उत्तर दिले की 1 नंबर कडून जाणार, हो की नाही. असं का झालं? खरं माणसाला काय वाटते की नंतर जो मार्ग आहे तो चांगला असला पाहिजे, हो की नाही. म्हणून खूप जण काय म्हणतात, सर आतापर्यंत मी असंच केलो, अभ्यास केला नाही. मी पालकांना बोलतो, पालक म्हणतात सर आतापर्यंत काय केलं नाही, आता काय करून फायदा आहे. आतापर्यंत आपलं आयुष्य आपण बिना अभ्यास करता आले इथपर्यंत, हो की नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल चिखलामध्ये आले, याच्या नंतर तर चांगल्या जमिनीवर जाऊत ना, म्हणजे की अभ्यास करूया.
आतापर्यंत आम्ही चिखलात होते, आताही चिखलातच राहू म्हणलं तर चालेल का? नाही. तुम्ही सर्वजण म्हणत आहे 1 नंबरने जायचं, म्हणजे की सर आतापासून आम्ही चांगला मार्ग घेणार, हो की नाही? मग वय कोणतंही असेल सुरुवात करायची, विद्यार्थ्यांना पण ते सेमच लागू होतं. तुम्ही आतापर्यंत आहे ना कोणत्याही वयीमध्ये लिहिता, आतापासून सेपरेट वही करा ना. सर इतके आता माझे 2-3 महिने व्हायला आले, 2-3 दिवसच राहिलेत, राहू द्या 2-3 दिवस राहिलेले, नवीन वही करा. एक नवीन वही जर तुम्ही घेतली तर मग तुम्हाला वाटते की अरे इतके पेजेस राहत आहेत, हे राहिले नाही पाहिजे. मग त्यावेळी तुम्ही तिथं वेगवेगळे निबंध लिहित असता, वाक्य लिहून काढता, मी जे शिकवलेले ते वाक्य लिहिता, मग तितकं लिहिणे होते ना, हो की नाही? नाही तर आतापर्यंत जशी खिचडी केली तसेच सायन्स, मॅथमॅटिक्स, इतिहास, भूगोल सर्व काही एकाच वहीमध्ये. ठीक आहे. ते म्हणतात ना ग्रंथ, कोणकोणते असे खूप महान मोठे ग्रंथ असतात, तसे आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडे एक ग्रंथ असतो, त्याच्यामध्ये एका विषयाचा नाही. हे काय झालं? एक मिनिट 1 मिनिट. कसं होतं ते याला म्हणतात ग्लिच. काय म्हणतात? ग्लिच इंग्रजीचा शब्द आहे. आता जे मराठीतून सांगा म्हणलं तर अडचण आहे, ते सांगता येत नाही लगेच. ओके. पण तुम्हाला आता मराठीतून सांगण्याची गरजही पडली नाही. ठीक आहे. गरज पडली का सांगा बरं? नाही. बरोबर आहे का इथे? ओके. ज्या विद्यार्थ्यांनी बघलं त्यांनाच कळेल. ओके. जे आता तुम्ही बघलं असं मध्ये मध्ये बंद झाले ना स्क्रीन, नाही तर जे व्हिडिओ बघतील त्यावेळी त्यांना कळणार हे जे आता घडलं त्याला म्हणतात ग्लिच. असं मध्ये नीट दिसत नाही ना, तो इंग्रजीचा शब्द, नवीन शब्द पाठ झाला. तर मला हेच म्हणायचं की तुम्ही आजपासून सुरुवात करा, आजपासून वाक्य पाठ करायला लागा, आजपासून वाक्य लिहायला लागा, आजपासून बोलायला लागा. ठीक आहे. आणि उशीर कधीच नसतो, सुरुवात आजपासून करायची. आणि माझ्या क्लासमध्ये सर्व विद्यार्थी असतात. एक असतो शिक्षक असतात, ऑफिसर्स असतात, ज्यांना नोकरी लागलेली आहे, जी रिटायर झालेली आहेत, नाही तर ज्यांना नोकरी पाहिजे अशी कॉलेजमधली मुलं पण असतात, जे कॉलेज पास झाले आहेत, ग्रॅज्युएट झालेत, पण बॅचलर आहेत, किंवा त्यांना नोकरी नाही, सुशिक्षित बेकार आहेत, किंवा आता शाळेमध्ये आहा, कॉलेजमध्ये आहा, अजून लहान आहा, नाही तर 1ली-2रीलाच आहा, असे बाळ पण आहेत. म्हणजे सर्व विद्यार्थी आहेत. ओके. म्हणून मी या गोष्टी सांगत असतो की तुम्हाला अजून उशीर झाला नाही. मग तुम्ही रिटायर झाले असाल तरी पण करायचं. ठीक आहे. याच्यानंतर तर आपण अजून करत बसूया आयुष्यभर, असं ठरवायचं. नाही तर लहान तर असाल तर मग करावंच लागणार. ठीक आहे. हे जे मी जे दररोज गोष्टी सांगत असतो ते मजेमध्ये असतात की नाही, रिडल मजेत असतात की नाही, गोष्टी मजेत आहेत की नाही, मग पप्पाला सांगत जा ना, आज आमच्या सरांनी आज क्लासमध्ये ही गोष्ट सांगली, याच्यामध्ये अशी मजा होती. आई वडीलही खुश होतात. ओके. आणि जर तुम्ही आई वडिलांकडे गेला आणि म्हणलं ओपा आज हे असा पिक्चरची ऍड आलती, त्या पिक्चर मध्ये KGF मध्ये असा गुंडा आलता, हे ते सांगलं तर काय पिक्चर सांगत बसला म्हणतात, की नाही, रागात येतात की नाही. पण पिक्चर म्हणजे एक स्टोरी आहे, तशीच मी एक स्टोरी सांगतो, पण ती मोटिवेशनल आहे. मग त्याच्याने आई वडीलही खुश होतात, तुम्हीही खुश होता की एक बोलायला एक गोष्ट सांगता आली. त्याच्यासोबत तुमची स्टोरी टेलिंगची जी प्रॅक्टिस असते ती होणार, ती तुम्हाला भविष्यात जाऊन एक्झाम मध्ये मदत करणार, आणि आई वडिलांसोबत तुमचं बोलणंही होऊन जात असते. ठीक आहे. म्हणून अशा गोष्टी सांगायच्या जे मी दररोज सांगत असतो. काल कोणती गोष्ट सांगलो होतो? काल सांगली होती मी ॲज जो टॉपिक शिकवला त्याच्यामध्ये गोष्ट होती तर एका मुलाची, ज्याला खूप मोठा माणूस बनायचं होतं. त्याने एका सरांकडे गेले गायडन्ससाठी, हो की नाही. तलाव, त्याचा श्वास किती महत्वाचा आहे, तुम्हाला जराशी मी टिपके सांगत आहे गोष्ट आठवावी म्हणून. ओके. तुम्हाला जर पूर्ण गोष्ट ऐकायची असेल तर युट्यूब चॅनलवर जा, तिथे आपला व्हिडिओ आहे. न्यायमूर्ती सर या युट्यूब चॅनलवर टाकलो, जे सिद्धार्थवर नाही. ओके. व्हेरी गुड. करेक्ट. हा, सेपरेट वहीच करायची. आता बघा, तर तुम्हाला मोटिवेशनल कोट कळाला, हे वहीवर लिहून घेतला तुम्ही. आता टायटल आहे यूज शाल विल गोइंग टू. यूज काय करायचा? शाल विल आणि गोइंग टू. शाल विल, गोइंग टू. याच्यापैकी सगळ्यात पहिले शाल विल कडे ध्यान देऊया. शाल आणि विल, तर एकूण 10 सब्जेक्ट आहेत. माझ्यासोबत एकदा म्हणा तुम्ही. सुरुवात करा, हात अशी करा, म्हणा. आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. पुन्हा म्हणा. आय, यू, ही, शी, इट, वी, दे,
बॉय बॉईज. पुन्हा म्हणा आय यू 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 यू. ओके, यू 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 असं म्हणायचं. काय झालं? हे बघा इकडे कुत्र्याचा आवाज आला. मी जर असं असे तुमच्याकडून सब्जेक्ट म्हणून घेतले की आमच्या इकडे कुत्रा येते. तुमच्या इकडे आलं का आजूबाजूला? त्यानंतर ही शी इट वी दे बॉय बॉय. आय म्हणजे मी, म्हणा आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, बॉय म्हणजे मुलगा, बॉयज म्हणजे मुले. ओके, यू अंडरस्टूड? नाव लिसन. आता ऐका, या 10 सब्जेक्ट सोबत मी शाल विल वापरणार आहे. शाल विल काय त्याबद्दल जराशी माहिती देतो. वर्ब असतात. वर्ब मध्ये एक प्रकार आहे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब हे असे वर्ब असतात जे वाक्यांना कन्व्हर्जन करण्याच्या ठिकाणी मदत करत असतात, हेल्प करत असतात. तर मग यानुसार सब्जेक्ट जे आहे, सब्जेक्ट नुसार हेल्पिंग वर्ब बदलत असतात. जसं की शाल विल पण बदलतो. मी तुमच्याकडून 10 सब्जेक्ट म्हणून घेतले. आय यू यू इश इट वी दे बॉय बॉयज. यामध्ये आय आणि वी सोबत शाल वापरायचं, बाकी सगळ्यांसोबत विल वापरायचं. हे कसं पाठ करणार यासाठी एक ट्रिक सांगतो. आता बघा, तुम्ही माझ्यासोबत सब्जेक्टचे अर्थ म्हणले. अर्थ म्हणले म्हणजे आता तुम्हाला समजून आलं की प्रत्येक सब्जेक्ट काय आहे. आय म्हणजे मी, म्हणजे स्वतःबद्दल सांगायचं असेल तर आय म्हणायचं. यू म्हणजे तू, म्हणजे दुसऱ्याबद्दल, तू बद्दल सांगायचं असेल, तुम्ही बद्दल सांगायचं असेल तर यू यूज करायचं. ही म्हणजे तो, म्हणजे कोणता मुलगा असेल आणि एक असेल, एक वचनी, तर मग तो यूज करायचा म्हणजे ही यूज करायचं. शी म्हणजे ती, म्हणजे कोणती मुलगी असेल आणि एक वचनी असेल, एक असेल, तर मग शी यूज करायचं म्हणजे ती म्हणायचं. इट म्हणजे ते, हे कोणत्या वेळी यूज करायचं तर कोणता प्राणी असेल, कोणती वस्तू असेल आणि ती एक असेल तर मग इट यूज करायचं म्हणजे ते. वी म्हणजे आम्ही. आम्ही कधी यूज करायचं ज्यावेळी तुम्ही स्वतः कोणत्या ग्रुपमध्ये असाल आणि जास्त माणसांसोबत बद्दल बोलायचं आहे, त्यावेळी आम्ही म्हणजे वी यूज करायचं. तेच कधी यूज करतात तर तुम्ही राजाच्या खानदानामधले असाल तर. राजाच्या खानदानामध्ये म्हणजे काय, जर तुम्ही तुमचे वडील हे ते सर्व काही असे राजे होते, मग त्यावेळी आम्ही यूज करायचं. का? कारण रॉयल्टी जी असते, राजे जे असतात ते कधी बोलत असतात त्यावेळी स्वतःचं मत सांगत नसतात. ते म्हणतात की आम्ही या खानदानातून आलेले आहात आणि त्याचं बोलणं आहे. त्यामुळे एक माणूस आहे का नाही, ती पूर्ण पिढींबद्दल बोलत आहेत, ते वाक्य बोलत आहेत, त्यामुळे वी म्हणत असतात. ठीक आहे. हे कधी कधी तुम्ही कोणत्या कवितेमध्ये, स्पीचेसमध्ये, स्टोरीज मूवीज मध्ये, नॉवेल्स मध्ये बघलं असेल की कोणी एकच माणूस बोलत आहे पण वी म्हणत आहे. वी वेर डुईंग दॅट वर्क. आम्ही ते काम करत होतो असं म्हणून वाक्य असते. ते असं म्हणत नाहीत मी ते काम करत होतो, ते काय म्हणतात आम्ही करत होतो. किती माणसं होता? एकच होता, पण तो काय स्वतःला आदर देण्यासाठी यूज करतात. त्यानंतर दे म्हणजे ते, जास्त माणसं आहेत पण दूरचे आहेत. आणि बॉय म्हणजे मुलगा, एक मुलगा, बॉयज म्हणजे मुले, जास्त मुले. हे सब्जेक्ट आहेत, त्यांचे अर्थ आता समजून सांगलो. आय आणि वी सोबत शाल यूज करायचं, शाल विल पैकी शाल. आणि बाकी सर्वांसोबत कितीही सब्जेक्ट आणा आता, ओके, सर्व या जगातले सर्व, फक्त हे 8 नाही दुसरे उरलेले जगातले कोणतेही सर्व सब्जेक्ट आणा त्यासोबत विल यूज करायचं. काही विद्यार्थ्यांना प्रश्न असेल, सर आता सर्व सब्जेक्ट सोबत विल यूज करत आहेत, आय यू यू इश इट वी दे बॉय बॉय सर्वांसोबत विल, शाल कोणासोबत यूज करत नाहीत. हो, पण याच्यामध्ये पण एक अजून एक गोष्ट ही ध्यानात घ्यायची आहे की ते फक्त बोली भाषेमध्ये आहे, ग्रामरमध्ये नाही. आणि त्याचसोबत अजून एक गोष्ट ध्यानात घ्यायची ही आहे की इंग्रजी लँग्वेज ही आपल्या भारतामधली नाही, ती अमेरिका वेस्टर्न पार्ट मधली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जशी यूज केली जाते त्यानुसार याचे रूल बदलत असतात. आणि त्या ठिकाणी कशी यूज झाली, कन्फ्युजन का जास्तीत जास्त आहे विद्यार्थ्यांना त्याबद्दल सांगतो, जे खूप जणांचं क्लिअर नसते. कोणी जर प्रश्न विचारला यासारखा तर हा एक्सप्लेनेशन द्यायचा त्यांना पुढेला चूप बसतो. काय असतं माहिती आहे का, शब्दरचना आणि वाक्यरचना हे 2 खूप महत्वाचे भाग आहेत. आणि उच्चार, प्रोनाउन्सिएशन, यावरच तुम्हाला खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. अरे तुझा शब्द स्पेलिंग माहित नाही तुला, अरे तुला वाक्य बनवता येत नाही, तर तुझे उच्चार बरोबर नाही, हो की नाही. इंग्रजीमध्ये असे उच्चार करायचे याबद्दल आहे ना प्रश्न असतो. तर मग ऐका, अमेरिका आणि ब्रिटन जो आहे, ब्रिटिश आहे, त्यांनी राज्य केलं तर भारतावरती ब्रिटिशर्सने राज्य केलं, हो की नाही. मग त्या ठिकाणची इंग्रजी वेगळी आहे आणि अमेरिकेची इंग्रजी वेगळी आहे. अमेरिका नव्हता बरं का इकडे आलेला, अमेरिका वेगळा भाग आहे. मग काय झाले तर ब्रिटिश ज्यावेळी इंग्रजी बोलत होते, अमेरिकेमध्ये पण बोलत होते. ब्रिटिशर्स आले आणि म्हणले ही आमची भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे, तुम्ही आमच्याप्रमाणे बोला. अमेरिका म्हणली आम्ही बोलणार नाही, आमच्याकडे 50 मिलियन माणसं आहेत, जे 5 करोड माणसं आहेत जे आमच्यासारखीच बोलत असतात, म्हणून त्यांनी वेगळं नाव दिलं. म्हणून आता 2 भाषा आहेत, ओके, अमेरिकन इंग्लिश म्हणतात, ब्रिटिश इंग्लिश म्हणतात. ओके,
म्हणून स्पेलिंग मध्ये फरक असतो. स्पेलिंग तुम्ही ऐकले असाल, COLOR कलर आणि COLOUR कलर, हे दोन्ही स्पेलिंग ऐकल्या. यापैकी बरोबर कोणती आहे? तर दोन्ही बरोबर आहेत. COLOR कलर बरोबर आहे, अमेरिकन आहे. COLOUR कलर बरोबर आहे, ब्रिटिश आहे. ग्रामर मध्ये पण तसेच रूल आहेत. ओके, वाक्यरचना बनवण्यामध्ये पण तसेच रूल आहेत आणि प्रोनाउन्सिएशन मध्ये पण तसेच रूल आहेत. म्हणून कधी कधी जर कोणी म्हणलं असेल असं नाही हे बरोबर आहे, त्याला म्हणायचं बरोबर आहे बाबा, तू म्हणलेलंही बरोबर आहे आणि मी म्हणलेलंही बरोबर आहे. ठीक आहे, कारण ज्यांनी तयार केली त्यांनीच बरोबर नव्हते, त्यांनीच म्हणले हे दोन दोन प्रकारचं आहे म्हणून. ठीक आहे, म्हणून या गोष्टींनाच म्हणत असतात प्रोनाउन्सिएशन. पण तुम्ही कशी यूज करत असता, कोणत्या साईडचा यूज करता, अमेरिकन करता की ब्रिटिश करता. ओके, मग मला हेच म्हणायचं आहे, विल कुठून आले तर ते अमेरिकेतून आलेले आहे. त्या ठिकाणी ते माणसं म्हणले की अरे आम्हाला सोपं सोपं पाहिजे म्हणून कलर मधला यू काढून टाकले, म्हणून COLOR राहिले ते कलर. ओके, त्याचसारखं त्यांनी म्हणले शाल कस का दोन ठिकाणी यूज करायचं, विल जर सर्वांसोबत असेल तर विल पण सर्व ठिकाणी यूज करूया, म्हणून त्यांनी सर्व सब्जेक्ट सोबत आता विल यूज करत आहेत. त्यामुळे ते पॉप्युलर झालेलं आहे. ओके, कारण कधी पण इंग्रजी म्हणली की आपण नाव काय घेता, अमेरिका म्हणत असता. हो की नाही. लंडन म्हणता का, हा माहित आहे तिथे बोलतात, तुम्हाला माहित आहे. ब्रिटिश म्हणता का, नाही तिकडे बोलतात, पण अमेरिका म्हणत असतात. हो की नाही. त्याच्यामुळे तो जो कंट्री आहे अमेरिका जे आहे ते जास्त फेमस झालेलं आहे. त्यामुळे ती लँग्वेज जास्त फेमस झाली आहे. ओके, आणि हे बोली भाषेमध्ये खूप महत्वाचा भाग आहे. तुम्हाला जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तुम्हाला जाऊन स्पीच करायचं आहे, तुम्हाला जाऊन सेमिनार द्यायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले ठरवावं लागणार तुम्हाला बोलायचं काय आहे. दोन्ही गोष्टी मिक्स होऊन जातात आणि नंतर मग बोलता येत नाही, अडचण येते विद्यार्थ्यांना. ठीक आहे, तुम्हाला बोलायची कोणती लँग्वेज आहे ते ठरवावं लागते. तर मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला ठरवण्याची गरज नाही. जर तुम्ही नंतर पहिलेच ठरवले असेल तर तुम्हाला क्लासच बदलावं लागणार. ठीक आहे, कारण मी एकच प्रकारचे आता शिकवत असतो, अमेरिकन. ओके, तर मग शाल आणि विल हे तर ग्रामर मधला भाग आहे. तुम्हाला याच्यावरचे क्वेश्चन्स येत असतात. याच्यासाठी एक गोष्ट सांगतो, तुम्ही कधी कार्यक्रमाला गेले असेल तर कार्यक्रमामध्ये तुम्हाला शाल देत असतात. ओके, शाल टाकतात, नंतर फुल देतात, पुष्पगुच्छ देऊन फोटो काढत असतात. ते शाल कोणाला देत असतात, महत्वाच्या माणसांना देतात. 10 सब्जेक्ट सांगलो, IOU इशिट विथ ए बॉयज, या 10 सब्जेक्ट पैकी कोणते सब्जेक्ट महत्वाचे आहेत सांगा बरं. झालं का? मी सांगतो आता माझ्यासाठी कोणकोणते सब्जेक्ट महत्वाचे आहेत. आय आणि वीच हा सब्जेक्ट माझ्यासाठी महत्वाचा आहे, बाकी कोणताच नाही. का? कारण त्या सब्जेक्ट मध्येच मी स्वतःबद्दल बोलतो. हो की नाही. स्वतःबद्दल कोणत्या सब्जेक्ट मध्ये बोलतो, आय म्हणजे मी आणि व्ही म्हणजे आम्ही, बाकी कोणत्याच याच्यात बोलत नाही. म्हणून आय आणि व्ही हेच स्वतःबद्दल आहेत, म्हणून त्यांना शाल द्यायची. ओके, बाकी सगळ्यांना विल द्यायचं. हे पाठ झालं. आय आणि व्ही शाल, बाकी सगळ्यांसोबत विल. आता मी असंच का सांगलो, गोष्टीच्या रूपामध्ये का सांगले, कारण एक्झाम मध्ये गेले की कन्फ्युज होत असतं बरं का. खूप सोप्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आता ध्यान जात नाही. एक्झाम मध्ये फक्त डोक्यामध्ये एक प्रश्न येतो, अरे इथे लागल की नाही लागेल, इथे यूज होणार की नाही होणार, हे जो असतो ना तो जास्तीत जास्त वेळ घेत असतो. हो की नाही. एक्झाम मध्ये जाताना म्हणता की याचं उत्तर, हा मला माहित आहे याचं उत्तर ए आहे, पण बी पण असू शकते. मग गेला तिथं 5 मिनिट गेले, 100% गेले. ओके, जर तुम्ही म्हणलं मला याचं उत्तर माहितच नाही, चांगली गोष्ट आहे, नाही तर माहितच आहे, चांगली गोष्ट आहे, पण याचं उत्तर असेल या दोन्हीपैकी म्हणलं ती 5 मिनिट गेलेच तिथे आता. ओके, कारण विचार करता कुठं ऐकलं होतं, कुठं वाचलं होतं, काय असेल, हे आहे वाटते, ते आहे वाटते, क्लिकच करत नाही, लिहितच नाही. हो की नाही, तसं होणार. त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगत असतो. कारण गोष्टीमध्ये कसं असते, तुम्हाला एकही त्याच्यातला टॉपिक जरी आठवला की पूर्ण गोष्ट आठवते. ओके, म्हणून काय आठवायचं, स्वतःला दिलं पाहिजे. स्वतः महत्वाचे माणसं असतात म्हणून स्वतःला शाल द्यायची. तर एवढी जरी गोष्ट तुम्हाला कळली, आता मी जे सांगलो ते, तर तुम्हाला हा जो टॉपिक आहे तो पूर्ण कळून जाणार. ओके, बघा हे टॉपिक सुरुवातही केलं नाही मी, तर याच्यामधला अर्ध्यापेक्षा जास्त भाग कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त शाल आणि विलच्या ठिकाणी काय यूज करायचंय, गोइंग टू यूज करायचंय. हे ध्यानात ठेवा, शाल विलच्या ठिकाणी गोइंग टू यूज करायचंय. आय आणि व्ही सोबत शाल, बाकी सर्वांसोबत विल यूज करायचंय, वापरायचं आहे. तर पहिला रूल आहे, दिलेल्या वाक्यातील शाल विल वगळून ॲमिजार गोइंग टू वापरावे. शाल विलच्या ठिकाणी गोइंग टू वापरायचं आहे, याच्या समोर ॲमिजार लिहायचं आहे पण. ओके, यांना म्हणायचं ॲमिजार गोइंग टू. ॲम इज आर तिन्ही घेतलेले आहेत, तर सेम टू सेम शाल विल मध्ये आय आणि व्ही सोबत शाल, बाकी सर्वांसोबत विल. तसंच ॲमिजार मध्ये पण काही ना काहीतरी असणार, कारण हे 3 शब्द आहेत. एक असतात तर सर्वांसोबत एक, पण वेगवेगळे आहेत म्हणजे बदलतील आणि बदलणारच. मग ॲमिजार हे कोणासोबत कसे वापरायचे, हे खूप सोपी टेक्निक आहे. हे जे सब्जेक्ट आहे त्याच्यामधलं पहिला सब्जेक्ट कोणता आहे ज्याच्यापासून तुम्ही सुरुवात करता,
10 सब्जेक्ट आहेत ना, त्यांची सुरुवात कोणत्या सब्जेक्ट नव्हते मला एकदा सांगा. या 10 सब्जेक्ट पैकी सुरुवात कोणत्या सब्जेक्ट नव्हते? आराध्या मॅम, क्लास आपला आहे 8 वाजता. जरी तुम्ही कामावरून जरी आले, ओके, जॉब करून आले 6 वाजता, लगेच चार्जिंग लावायचं. 15 मिनिटाची चार्जिंग जरी असेल तरी 1 तास आपला क्लास होऊ शकतो. तुम्ही 15 मिनिट चार्जिंग लावत नाही का? ओके, लहान जरी असाल तरी मला माहित आहे चार्जिंगच लावत नाही खूप मुलं. आई वडीलचा मोबाईल घेऊन बसतात, बघत बसतात दिवसभर, चार्जिंग 2% राहत नाही या टाइम पर्यंत. असं झालं तर चालेल का? रिचार्ज पण राहत नाही. मग सकाळचेच व्हिडिओ बघत बसा आता 6 ते 7, मग जो मी ह्यानं सेंड करतो तो. हा, तसंच करायचं आहे. ओके, तर मग खूप जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. काय आहे? आय म्हणजे मी. हा सगळ्यात पहिला सुरुवातीचा सब्जेक्ट आहे. अॅमिजार पैकी सगळ्यात पहिलं अक्षर कोणतं आहे? एम. ओके, मग आय सोबत एम यूज करा. झाला, रूल संपला. आय सोबत एम यूज करायचा म्हणजे आय एम. नंतर अॅमिजार पैकी यस कोणाच्या अखेरला आहे? इजच्या. आयस. ही शीट आणि बॉय सोबत इज म्हणजे की अखेरीला यस असलेला वर्ब यूज करायचा. ज्या वर्बच्या अखेरीला यस आहे, ओके, यस फॉर सन म्हणजे मुलगा, ओके, आणि सन म्हणजे सूर्य, दोन्ही अर्थ होतो. पण ज्या वर्बच्या अखेरीला यस आहे तो यूज करायचा. ही, शी, इट आणि बॉय. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि बॉय म्हणजे मुलगा. याच्यासोबत इज यूज करायचं. मग ही इज, शी इज, इट इज, बॉय इज. बाकी सर्वांसोबत आर. म्हणा माझ्यासोबत, आय एम, you are, he is, she is, it is, we are, they are, boy is, boys are. कळालं? ओके, तर या पद्धतीने हे सर्व वाक्य आहेत. यांच्यामध्ये काही बदल का जास्त होत नाही. ठीक आहे, फक्त अॅमिजार कसा बदलतो हेच कळायला पाहिजे, दुसरं काही नाही. याच्यापैकी दुसरे अवघड असतातच, जसं की सिंपल पास्ट आहे, कुठे युजच करत नाही, कुठे युज करतात. सिंपल प्रेझेंट मध्ये तसंच आहे. नंतर सिंपल फ्युचर पासून जितकेही वाक्य आहेत त्या सर्वांमध्ये यूज केले जातात म्हणून ते सोपे आहेत. ते फक्त तुम्हाला एक अंदाज कळायला पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगतो, हेल्पिंग वर्बचा यूज म्हणला की अडचण ज्या विद्यार्थ्यांना वाटते ना, अरे तुम्ही पाठांतर केलं नाही, कधी वाक्य वापरले नाही म्हणून अडचण वाटते. मला सांगा, किती जणांनी हे वाक्य लिहिले, किती जणांनी हे वाक्य यूज करायचा प्रयत्न केला, किती जणांनी वाक्य यूज केल्यानंतर चुकल्यानंतर चेक केले, किती जणांनी ते वाक्य म्हणले सर्व सब्जेक्ट सोबत? नाही. कोणी म्हणत असेल सर किती जास्त सब्जेक्ट आहेत, किती जास्त, हजारो सब्जेक्ट आहेत. हजारो नाहीत, हजारो सब्जेक्ट नाहीतच. बघा, डूडज, डीड, अॅमिजार, वॉजवेर, शॅल विल, ओके, हॅव हॅज, हॅड. 7 जोड्यामध्ये आहेत, 7 पेअर आहेत. आता बघा किती आहेत एकूण मोजूया. डूडज, डीड, शॅल विल, डूडज, डीड, शॅल विल, अॅमिजार, वॉजवेर, हॅव हॅज, ओके, नंतर हॅड. झाले 12, 13 सब्जेक्ट आहेत. फक्त 13 शब्द आहेत जे कोणासोबत काय यूज करायचे ते कळालं नाही. आणि आपल्याला ते 13 सब्जेक्ट 10 शब्दांसोबत यूज करायचे. बदलत असतात फक्त 10 शब्दांसोबत. ते जर तुम्ही फक्त एका पेजेसवर नीट लिहून काढलं, तुम्हाला ते लगेच येऊन जाणार. एकदा लिहायचं, वाचायचं, पाठ करायचा प्रयत्न करायचा. लगेच पाठ करायचं नाही, कारण ते यूज केल्याने कळते. ठीक आहे, पाठ करायचा प्रयत्न करायचा आणि नंतर मग यूज करायचं. ही सोबत काय येते? इज येते. ही सोबत वाज येते. ही सोबत डज येते. ही सोबत हॅज येते. असं पाठ करायचं, असं विचारायचे. मित्राला विचारायचं, मित्राला म्हणायचं मला विचार. असं जर तुम्ही फक्त 1 दिवस दिला, त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यातला कोणता दिवस द्यायची गरज पडणार नाही. फक्त 1च दिवस द्या. नाहीतर आता बघा, तुम्ही वर्ष गेले इतकेले तरी पण तुम्हाला कळलं नाही आणि अवघड जातं. कळत नाही कोणासोबत कोणता हेल्पिंग वर्ब यूज करायचा, हो की नाही? तुम्हाला फक्त 1 दिवस द्यायचा. याच्यासाठी माझा व्हिडिओ आहे, टॉपिक्स आहेत, नोट्स आहेत, पुस्तकं आहेत. ओपन करा, त्याच्यामध्ये चार्ट दिलेला आहे, तो चार्ट बघा. सिद्धार्थ सरांच्या पुस्तकामध्ये पूर्ण चार्ट आहे. काय इंग्रजी बोलता येत नाही मध्ये आहे, बिंदास्त इंग्रजी बोलामध्ये आहे, अशी इंग्रजी शिकामध्ये आहे, तिन्ही पुस्तकामध्ये आहे. ओके, हेल्पिंग वर्बचा तो चॅप्टर बघा. वर्ब मध्ये हेल्पिंग वर्ब आहेत, त्यामध्ये तुम्हाला कळून जाणार. 1 दिवस द्या फक्त. तुम्हाला नंतर कधी दिवस कोणताच द्यायची गरज नाही. आणि असे टॉपिक मी प्रत्येक ज्या वेळी शिकवणार तुम्हाला, हे अॅमिजार, वॉज, वेअर, शॅल, विल, हॅव, हॅज, हॅड, कोणत्या प्रत्येक रूल मध्ये यूज असतात. इथून हे वेगळा ते यूज करा, त्यावेळी हे हेल्पिंग वर्ब यूज करायचा. या वाक्याला कन्वर्ट करा, निगेटिव्ह करा, क्वेश्चन करा, निगेटिव्ह क्वेश्चन करा, WH वर्ड करा, त्यावेळी मग हेल्पिंग वर्ब यूज करायचा असतो. काही पण असेल इंग्रजी वाक्यामध्ये, जरासं इकडली तिकडे अदला बदल करायची म्हणजे हेल्पिंग वर्ब येणार. हेल्पिंग वर्ब बदल होणार म्हणजे मग तुम्हाला हे हेल्पिंग वर्बचा जो चॅप्टर आहे, कोणासोबत कसं यूज करायचं, तो मदतीचा असणार. म्हणून फक्त 1 दिवस द्या, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक चॅप्टर सोपा जाणार.
आता इंग्रजी म्हणलं की अवघड जाते का, कारण जी अशी बेसिक चॅप्टर्स आहेत ना ते क्लिअर नाहीत. पण मी इथे कितीही समजून सांगू तुम्हाला, हे असा बदल करायचा ते तसा करायचा, तुम्हाला माहितच नाही ॲमेझार कसं वापरायचं, मग ते जराशी अडचण आली की म्हणता हे कळालंच नाही, हेच टॉपिक कळालं नाही, हे कळालेलं असतो, फक्त हे जे ॲमेझार कसा वापरायचा ते माहित नसतो, शालविल कसा वापरायचा ते माहित नाही. छोटे छोटे टॉपिक आहेत, जे बेसिक पार्ट आहे तो माहित नसतो. ओके, म्हणजे की एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर मी तुम्हाला सांगलो इथून इकडे असं समोर पळायचं, नंतर मग तुम्ही लेफ्टला जायचं, लेफ्टला गेल्यानंतर पुन्हा बॅकमध्ये यायचं, म्हणजे असा यू टर्न घ्यायचा आहे असं सांगलो. मग तुम्ही ग्राउंडवर पळत आहात, पण काय केलं, मध्ये कुठे अभ्यास केला नाही, म्हणजे मध्ये कुठे छोटे छोटे खड्डे आहेत, मग असं यू टर्न हे ते घ्यायचं, सगळं काय सांगलेलं आहे मी. पण तुम्ही पळा आला, दणकन पाय आहे ना त्या खड्ड्यामध्ये पडत आहे, पुन्हा पळायला दणकन खड्यात पडत आहे, पुन्हा पळायला दणकन खड्यात पडत आहे. मग तुम्ही काय म्हणणार, जाऊ दे रे म्हणणार, कोण पळत बसेल, बार बार पडायलो मी. तुम्हाला रस्ता माहिती आहे, सर्व गोष्टी माहिती आहेत, हो की नाही, पण फक्त जे छोटे छोटे खड्डे आहेत, छोटे छोटे अडचणी आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण जे टॉपिक आहे, पूर्ण जे तुमचा मार्क्स आहेत ते सोडून टाकत असता, इंग्रजी भाषा नकोच म्हणत असता. इंग्रजी नाही म्हणली तर जॉब्स किती आहेत, खूप कमी आहेत, छोटे आहेत. ओके, 5% जॉब आहेत भारतात फक्त. इंग्रजी आहे म्हणत तर मग पूर्ण सगळे 100% देता येतील ना तुम्हाला, म्हणजे मार्केट वाढणार ना जॉब्सचे, मग जॉब्स तुम्हाला मिळण्याचे चान्सेस वाढतील. ओके, मग आपण इतकी मेहनत करत असतात जॉब घेण्यासाठी, पण या एक्झाम मध्ये जॉब नाही, इंग्रजीचा विषय नाही, हेच करूया आपण असं खूप जण ठरवत असतात. हे नाही की हे मला जॉब आवडते, ही जॉब मला करायची आहे, ही माझ्या आवडीची जॉब आहे, नाही तर याच्यामध्ये पेमेंट चांगली आहे, पैसे चांगले आहेत, या जॉबमध्ये इज्जत चांगली आहे, असं काहीच नाही. काय आहे, या जॉबमध्ये, या जॉबच्या एक्झाम मध्ये इंग्रजीचा विषय नाही. या भीतीमुळे ते यांना देत नसतात. कितीही छोटे असो तुम्ही, कितीही मोठे असो, हे तुम्हाला माहितच आहे. ओके नाही, मग अशा अडचणी तुम्हाला आल्या नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, दररोज तुम्ही बघत जा, व्हिडिओ बघत जा, पुन्हा एकदा सकाळी मी सेंड केल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ बघत जा, काय अडचणी आल्या तर विचारत जा. तुम्ही ग्रुपमध्ये आहात, तुम्ही पैसे दिलेले आहात. ओके, मी कोणत्या फ्री विद्यार्थ्याला घेत नाही, मी आता सांगतो, आणि तुम्ही पैसे दिलेले आहात म्हणजे हा तुमचा अधिकार आहे, म्हणून मला विचारत जायचं. तुम्ही काय अडचणी आली की विचारायची, व्हॉट्सअपवर मेसेज करायचा. ओके, आजच विद्यार्थ्यांनी म्हणले की सर मला तो 45 स्पीचेसचा PDF पाठवणार म्हणले होते, पाठवलं नाही, लगेच पाठवून पण टाकला. ओके, कुणाकडे नसेल तर म्हणत जा, अजून 365 कन्व्हर्सेशन्स आहेत, कोणाला कन्व्हर्सेशनची प्रॅक्टिस करायची आहे, स्पीचची प्रॅक्टिस करायची आहे, त्याचनंतर डेली यूज सेंटेन्सची प्रॅक्टिस करायची आहे, तसे सर्व गोष्टी आहेत माझ्याकडे, तुम्ही मागत जा. नाहीतर काय होणार की मी ज्यावेळी तो टॉपिक शिकवणार त्यावेळीच तुम्हाला पुस्तक येणार. ठीक आहे, ओके, मी काही असा अंतर्यान नाही की मला कळणार तुमच्या मनामध्ये काय त्यानुसार द्यायचं. तो टॉपिक ज्यावेळी येईल त्यावेळी मी तुम्हाला पुस्तक पाठवेल. जसं की मागे इम्परेटिव्ह सेंटेन्स शिकवला त्यावेळी काय इंग्रजी बोलता येत नाही, पुस्तक पाठवलं. अजून एकदा शिकवलं की त्याच्या स्पेसिफिक पुस्तक आहे ते पाठवणार. पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यांना स्पेसिफिक म्हणू शकता, सर हा टॉपिक कळाला नाही, याच्या संबंधी कोणतं पुस्तक आहे का तुमच्याकडे, मग मी तुम्हाला पाठवू शकतो, टॉपिक पाठवू शकतो, नोट्स पाठवू शकतो. ठीक आहे, म्हणजे एक्स्ट्रा आहे ना, ते तुमचा पर्सनल आहे अभ्यास, म्हणून ते पर्सनल साठी काय पाहिजे असेल तर त्यानुसार पण नोट्स आहेत माझ्याकडे. अरे नंबर दिलो नाही मी इथे, प्रत्येक याच्यावर नंबर असतोच ना, तसा जर तुमचा काही फोन येत नाही तरी पण ठेवूया, नाही तर तुम्हीच म्हणणार सर नंबर नव्हता तिथे, आम्ही कसं ठरवावे, हो की नाही. आला तर याच्यापैकी 34 87 24 माझाच नंबर आहे. तर मग कळालं तुम्हाला, शाल विल वगळून तुम्हाला ॲमेझार एबल टू, ॲमेझार गोइंग टू वापरायचे, एबल टू नाही, शाल विल वगळून ॲमेझार गोइंग टू. मग जवळचा बेत किंवा भविष्यकाळ दर्शविण्यासाठी गोइंग टू चा वापर करतात. ओके, बेत म्हणजे काय, जवळचा बेत म्हणजे, तर मी करण्याच्या बेतात आहे, मी नाचण्याच्या बेतात आहे, मी बोलण्याच्या बेतात आहे, मी लिहिण्याच्या बेतात आहे, मी अभ्यास करण्याच्या बेतात आहे, हे करणार आहे, हे करण्याच्या बेतात आहे, ते म्हणजे जवळचा बेत. आता हे होणारच आहे, त्यासाठी गोइंग टूचा वापर करतात. किंवा भविष्यकाळ दाखवायचा असेल म्हणजे की हे भविष्यात अशी गोष्ट घडणार आहे, होणार आहे म्हणले की गोइंग टूचा वापर केला जातो. कळालं, तर रूल आहे त्याच्यामध्ये 2. ठीक आहे, तर मग आतापर्यंत मी जे शिकवलेलं आहे ते जर तुम्हाला आवडलं असेल, त्याच्यासोबत असेच जर वेगवेगळे ग्रामरचे टॉपिक्स आणि हाताच्या 10 बोटावर इंग्रजी 10,000 वाक्यरचना कशी बोलायची, ह्या जर सिद्धार्थ सरांच्या टेक्निक समजून घ्यायच्या असतील, अंगाच्या बॉडी पार्ट्सवर ग्रामर कसा पाठ करायचा हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आमचा क्लास आहे, 3 महिन्याचा कोर्स असतो, फीस आहे 3,000 रुपये. ठीक आहे, हा ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लास आहेत. आता ऑफलाईन क्लासेस बंद केलेले आहेत मी, कारण माझ्याकडे ऑनलाईनचे बॅचेस खूप वाढलेले आहेत, त्यामुळे ऑफलाईनला वेळच मिळत नाही. ठीक आहे, आणि ते परवडत पण नाही तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे. त्याच्यामुळे ऑनलाईन बॅचेस आता उपलब्ध आहेत. तुम्ही भारतातून कुठूनही असो, महाराष्ट्रातून कुठूनही असले तरी तुम्ही क्लास जॉईन करू शकाल.
ठीक आहे. याच्याच मध्ये तुम्हाला ग्रामरचे जे टॉपिक्स आहेत ते एका महिन्यामध्ये कंप्लीट करून घेतले जाते. त्याच्यासोबत कम्युनिकेशनसाठी जे टॉपिक्स असतात जसे इम्परेटिव्ह सेंटेन्स, डेली सेंटेन्सेस, कन्व्हर्सेशन, स्पीचेस, या सर्व गोष्टी कंप्लीट करून जातील. जसं सॉफ्ट स्किल्स म्हणजे या दोघांचा यूज करून कोणत्या ठिकाणी कोणते वाक्य बोलायचे आणि कोणते नाही बोलायचे हे खूप महत्त्वाचा भाग आहे, जो मराठीमध्ये आपण सहज बोलत असता. कोणाला जमतं कोणाला जमत नाही. सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय असतात, कोणतं जर लहान लेकरू जर रडत असेल त्याला शांत करताना कसं करायचं असते ते खूप महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. लहान लेकराला शांत करायचं असेल, अरे बाळा शांत बस, रडू नको, रडणं चांगलं नसते असं म्हणलं तर चलेल का? नाही ना. ठीक आहे. अरे बाळा शांत बस, रडू नको, तुझं मेकअप खराब होणार असं बोललं तर चलेल का? नाही. ठीक आहे. कोणतं मोठं पोरगं असेल, कोणती पोरगी असेल, तिला जर रडत असेल आणि म्हणलं अरे रडू नको तुझं मेकअप खराब होईल, ते लगेच थांबते, कारण मेकअप खूप महाग असते. पण लहान लेकराला काय माहिती, ते रडत बसणार, मग त्याला काय म्हणावं लागते, रडू नको तुला चॉकलेट देतो. ओके. अशा पद्धतीने म्हणजे हे सॉफ्ट स्किल्स आहेत. माणसानुसार बदलायचं असते. शिक्षक असतील, शिक्षकासमोर वेगळं बोलायचं, हँडल करायचं. मी आता सांगलो, स्पीच देत असाल, कोणी गोंधळ करत असेल, कोणी ध्यान देत नसेल, ओके, मुलांना कसं आपल्याकडे वेधून घ्यायचं. मी कुठे स्पीचला गेले तर सुरुवातीला काय म्हणतो, गुड इव्हनिंग एव्हरीवन, गुड इव्हनिंग म्हणा, चला टाईट बसा असं कोणी काय म्हणत नाही, मी म्हणत असतो. त्याच्या म्हणल्याने काय होते, ते विद्यार्थी म्हणतात अरे ठीक आहे. माझं शरीराला जर असं एकदा हलवलं, टाईट बसलं की ध्यान येते सर्वांचं. एकदा ध्यान आलं की मग पुढे आपण बोलत राहायचं. हे एक पद्धत आहे, एक टेक्निक आहे, मी प्रत्येक ठिकाणी यूज करत असतो, तुम्ही यूज करू शकाल. असे जे असतात सॉफ्ट स्किल्स, अशा अजून खूप काही टेक्निक्स आहेत. ठीक आहे, जे तुम्ही यूज करू शकाल. हे 3 महिन्याच्या कोर्समध्ये असतो. तुम्हाला जर हा क्लास लावायचाच असेल तर माझा नंबर आहे 848784. जर सिद्धार्थ सरांना बोलायचं असेल आणि अजून अधिक माहिती घ्यायची असेल फीस संदर्भात, तर तुम्ही सिद्धार्थ सरांना बोलायचं असेल तर अखेरला 23 वर कॉल लावू शकता, मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहेत, फोनपे नंबर आहेत. म्हणून जर तुम्हाला मी बोललो आणि खूप आवडलं तर याच्यावर 3000 रुपये फोनपे सेंड करा, व्हॉट्सअपवर एक स्क्रीनशॉट सेंड करा, तुमचा नंबर सेंड करा, तुमचं नाव सेंड करा. क्लासमध्ये जॉईन, बोलायची पण गरज नाही. ठीक आहे. पण जर बोलायचं असेल तर कॉल करू शकता. चला, तर तुम्हाला कळालं आता शॅल विल वगळून गोइंग टू यूज करायचं आहे. हे बघा, वाक्य आहेत, आय शॅल रीड द स्टोरी टुमॉरो, मी उद्या कथा वाचणार. एकदा इथे नोट्स मध्ये बघू द्या, पुढे ऍड केलेलं आहे का नाही, एकदा करतो. बघा, वाक्य काय, आय शॅल रीड द स्टोरी टुमॉरो, मी उद्या कथा वाचणार. यू विल स्वीप द रूम्स, तू खोल्या झाडणार. यू विल लर्न ड्रायव्हिंग, तुम्ही चालवायला शिकणार. ही विल डिफीट ऑल हिज एनिमीज, तो त्याच्या सर्व शत्रूंना पराभव करणार. शी विल राईट अन एसे, ती एक निबंध लिहिणार. हे तुम्हाला माझ्या मागे म्हणण्याची गरज नाही, मी फक्त एकदा सांगत आहे वाक्य कशी आहे. त्यानंतर यांना कन्वर्ट कसं करायचं तेही समजून सांगणार. इट विल रेन बिफोर इव्हनिंग, सांजपूर्वी पाऊस पडणार. वी शॅल क्लाइंब दिस ट्री, आम्ही या झाडावर चढणार. दे विल इन्व्हाइट अस, ते आम्हाला आमंत्रण करणार. शीला विल बिल्ड अ न्यू हाऊस, शीला नवीन घर बांधणार. बॉयज विल फ्लाय काइट्स, मुले पतंग उडवणार. इथे काइट्स मध्ये ही अपॉस्ट्रॉफी येत नाही, ते चुकून झालंय आणि ती फोटो आहे त्यामुळे मला कटही करता येत नाही, बघावं लागेल नंतर काय करायचं त्याबद्दल. तर यानुसार आहे ना हे 10 वाक्य आहेत. आता या 10 वाक्यांमधलं पहिलं वाक्य घेऊया, आय शॅल रीड द स्टोरी टुमॉरो. या ठिकाणी शाल आहे ना, त्या ठिकाणी गोइंग टू वापरायचं आहे. काय वापरायचं, गोइंग टू का नाही, एम आर गोइंग टू सोबत वापरायचं असते. बघा हे वाक्य कसं बनणार. तर आय शॅल रीड द स्टोरी टुमॉरो, याच्यामध्ये इथे फुल स्टॉप आहे, आयने सुरुवात झालेली आहे, शाल आहे. शालच्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे गोइंग टू, GOING, गोइंग आणि नंतर टू, गोइंग टू. गोइंग टूच्या समोर तुम्हाला वापरायचं असते एम इज आर. आय आहे म्हणून काय येणार, एम म्हणून काय होणार, आय एम गोइंग टू रीड द स्टोरी टुमॉरो. ठीक आहे, हे बरोबर आहे का आता बघूया. आय एम गोइंग टू रीड द स्टोरी टुमॉरो, मी उद्या कथा वाचणार. सेम टू सेम अर्थ आहे, अर्थामध्ये काय बदल नाही. तुम्ही अर्थाला जरासं बदलू शकता, मी उद्या कथा वाचण्याच्या बेतात आहे म्हणून, पण दोन्हीचा एकच अर्थ आहे ना, मी उद्या कथा वाचणार नाही तर मी उद्या कथा वाचण्याच्या बेतात आहे. ओके, दोघांचा एकच अर्थ आहे, म्हणजे की भविष्यामध्ये ही क्रिया होणार आहे. मग आय शॅल रीड द स्टोरी टुमॉरो, आय एम गोइंग टू रीड द स्टोरी टुमॉरो. शॅलच्या ठिकाणी फक्त एम इज आर गोइंग टू वापरायचंय. एम इज आर सब्जेक्टनुसार चेंज होत असतो. ठीक आहे, मग तो कसा चेंज होतो ते मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगलं. आय एम, यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉईज आर. तुम्हाला काय करायचं, शालच्या ठिकाणी फक्त गोइंग टू वापरायचे, त्याच्यासमोर एम इज आर सब्जेक्टनुसार चेंज करा. सेम टू सेम बाकीचं वाक्य असते, असे 10 वाक्य देणार. त्या 10 वाक्यामध्ये तुम्ही चेंज करून आता मला लिहून पाठवा. अर्थामध्ये चेंज झालं नाही तरी चालेल, फक्त वाक्य आहे ना लिहून पाठवायचे. तर मग जर तुम्ही तयार असाल
देन इट्स रिडल टाइम. इफ यू आर रेडी प्लीज टाईप इट्स रिडल टाइम. तयार असाल तर कोड्याची वेळ झाली आहे. इट्स रिडल टाइम म्हणून टाईप करा, म्हणजे बाकीचे सर्व जे झोपीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना उठता येणार आणि त्यांनी रिडलसाठी येणार. चिंता करू नका. जरी विद्यार्थी फक्त रिडल सॉल्व्ह करण्यासाठी, रिडल बघण्यासाठी जरी माझा क्लास केले तरी खूप आहे. का? कारण मी ते इंग्रजी कशी बोलायची ते शिकवत आहे. जरी ही एक रिडल घेऊन त्यांनी 10 विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून तो प्रश्न विचारला तरी खूप प्रॅक्टिस होणार. पण ते करत नाही, त्यामुळे मागे आहात तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला इंग्रजी बोलावं लागणार. तर मग रिडल सांगतो जास्त वेळ न घेता तुमचा. आय एम 7 लेटर वर्ड कंटेनिंग थाउजंड्स ऑफ लेटर्स. व्हॉट एम आय? मी 7 अक्षरी शब्द आहे. किती अक्षरी? 7 अक्षरी शब्द आहे. कंटेनिंग थाउजंड्स ऑफ वर्ड्स, ज्याच्यामध्ये हजारो अक्षर आहेत. मी असा 7 अक्षरी शब्द आहे ज्याच्यामध्ये हजारो अक्षर आहेत. असा कोणता 7 अक्षरी शब्द असेल बाबा ज्याच्यात हजारो अक्षर असतील? तुम्हाला माहिती आहे का? 7 अक्षरी शब्द आहे आणि हजारो शब्द आहेत. 7 आहे की हजारो आहेत? एकच सांगा, असं तुम्हाला प्रश्न असेल. पण एक कोड आहे, याच्यामध्ये कोणती ना कोणती गोष्ट रहस्यामध्ये लपलेली असते. तुम्हाला जर याचं उत्तर माहित असेल तर लवकरात लवकर कॉमेंट सेक्शन मध्ये टाईप करा. फास्ट 10 सेकंद देतो तुम्हाला. वाव. ओके ओके ओके. काय लिहिलं विद्यार्थ्यांनी उत्तर? 7 आणि 1000 दोन्ही लिहिलं. याच्यामध्ये 7 पण आहे आणि 1000 पण आहे. ओके, पण हे 7 लेटर वर्ड म्हणजे की या शब्दामध्ये 7 अक्षर आहेत फक्त. जसं की कॅट, CAT कॅट हे 3 अक्षरी शब्द आहेत. तसं 7 अक्षरी शब्द आहेत, त्याच्यामध्ये हजारो शब्द आहेत, अक्षर आहेत. हे आहे ना कोड आहे. पण मला आयडिया आवडला बघा. 7 आणि 1000 हे 2 शब्द पाठवले म्हणा. बघा सर, याच्यामध्ये 7 पण शब्द आहे, 7 आहे आणि 1000 पण आहे, 1000 आहे. सिंपल, साधं आहे पण उत्तरासारखं वाटते, हो की नाही? म्हणून खुशी झालो. स्टार्टिंग नो अग्रिया ते नाही. ते काय आहे? स्टार्टिंग ते दुसऱ्या कोड्याचं उत्तर आहे. त्याच्यामध्ये काय एक एक अक्षर काढा, नवीन नवीन शब्द बनतो, हो की नाही? नाही, हे 7 अक्षरी शब्द ज्याच्यामध्ये हजारो शब्द आहेत. तुम्ही जर म्हणत असाल सर एक एक शब्द काढा, नवीन शब्द बनत आहेत, इतके जास्त शब्द बनत आहेत, हजारो बनत आहेत, तसं नाही. ठीक आहे. आय एम गोइंग टू रीड टुमॉरो. व्हॉट इज इट? तुकाराम. वाक्यात लिहिलं तुम्ही पूर्ण. एक शब्द, 7 अक्षरी शब्द. नाही, 7000 नाही. ओके, मी खुश झालो म्हणलो, पण बरोबर उत्तर आहे म्हणलो का? नाही ना. ओके, तर मग आता उत्तर ऐकण्यासाठी तुम्ही तयार असाल तर ऐका. चला, तुम्ही याचं उत्तर आहे बघा. इथे गोलमध्ये दिसत असेल तुम्हाला मेल बॉक्स. MAILBOX मेल बॉक्स 7 अक्षरी शब्द आहे. मेल बॉक्स म्हणजे असा डब्बा ज्याच्यामध्ये मेल येतो, पत्र येतो. या डब्यामध्ये जे पत्र येतात, हजारो अक्षर लिहिलेले असतात की नाही त्या डब्यात. मग त्या डब्याला काय म्हणतात? असा डब्बा. ते घराच्या बाहेर पिक्चर मध्ये बघलं असेल तुम्ही. ओके, त्याच्यामध्ये पत्र येतात दूर दूरून. ओके, मग तशा मेल बॉक्स मध्ये खूप काही पत्र असतात. त्या पत्रांमध्ये हजारो अक्षर आहेत, हो की नाही? मग थाउजंड्स ऑफ वर्ड्स आणि मेल बॉक्स हे किती अक्षरी शब्द आहे? 7 अक्षरी आहे. ते झालं त्या कोड्याचं उत्तर. तुम्हाला बरोबर वाटते की नाही हे मला एकदा सांगा. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला मी जसे शाल आणि विल वगळून गोइंग टू वापरा, त्याच्यासमोर एम इज आर म्हणजे एम इज आर गोइंग टू वापरा हे सांगलो. आय शाल रीड द स्टोरी टुमॉरो. शालच्या ठिकाणी तुम्ही एम इज आर गोइंग टू वापरलं. आय आहे म्हणून एम. आय एम गोइंग टू रीड द स्टोरी टुमॉरो हे वाक्य बनलं. आता बाकीच्या 9 वाक्यांचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे, एम इज आर गोइंग टू वापरायचं आहे. मी तुम्हाला जराशी मदत करतो पहिल्या वाक्यामध्येच. पहिल्या वाक्यामध्ये जर आयच्या ठिकाणी यू असतं, यू विल रीड द स्टोरी टुमॉरो, याचं बनलं असतं यू आर गोइंग टू रीड द स्टोरी टुमॉरो. विलच्या ठिकाणी गोइंग टू वापरलं, फक्त यू आहे म्हणून आर वापरलं. जर ही विल रीड द स्टोरी टुमॉरो ही आहे तर ही इज गोइंग टू रीड द स्टोरी टुमॉरो. रीड द स्टोरी टुमॉरो सेम आहे म्हणजे शाल विलच्या पुढे जे आहे ते सेम राहणार. शाल विल बदलणार, त्या ठिकाणी गोइंग टू वापरायचं, त्यांच्यासमोर एम इज आर वापरायचं, सब्जेक्ट नुसार बदला. ठीक आहे. सोपा भाग आहे, तुम्ही सोडून बघा, जमेल. खूप चांगली गोष्ट. नाही जमेल मी उत्तर सांगणार. मी उत्तर सांगल्यानंतर तर तुम्हाला 100% जमणारच. ठीक आहे. तर मग तुम्हाला हे सोडवण्यासाठी मी 5 मिनिट देत असतो. याचे उत्तर मी आता सांगणार आहे, तुम्हाला 1-2 मिनिट देणार, तुम्ही सॉल्व्ह करा. कुणाला जर वाटेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्टॉप करू शकता. स्टॉप करून तुम्ही सोडवा. सगळ्यांचं सोडवून झाल्यानंतर मग मी उत्तर सांगायला सुरुवात करणार. ठीक आहे.
तरी ग्रुपवर ते उत्तर सेंड करतो, तुम्ही चेक करू शकता. बघा उत्तर विद्यार्थ्यांना, तुम्ही आहे ना 15 मिनिट लेट जॉईन झाले, ठीक आहे. त्याच्यामुळे मला 15 मिनिट उशिरा क्लास सुरू करावा लागला. मी लिंक त्याच वेळी सेंड केली, पण 10 15 विद्यार्थी असे हळूहळू जॉईन होत होते. त्यामुळे उशिरा सुरुवात झाली तर 15 मिनिट एक्स्ट्रा लागतील ना. की तुम्हाला काय वाटते की मी लवकरच बंद करावं? बंद करायला मला काय अडचण नाही. मी बघा टेका पण दिलो नाही इतक्या वेळ झाला, असंच बसून इथे बोलत आहे, पाठ दुखत आहे, मला काय करताय, मी बंद करू शकतो. तुम्ही म्हणत असं 9 वाजले मलाही माहिती आहे, पण मला काय वाटत असते सर्व टॉपिक शिकवावे, उत्तर सांगावे, गोष्ट सांगावी, म्हणजे तुम्हाला सर्व ज्ञान मिळावं म्हणून. तुम्हाला पाहिजे नाही तर सांगत जा, हो की नाही. हा ओके, आले उत्तर. तर मी एका वाक्याचं उत्तर सांगतो तुम्हाला आता. वाव, व्हेरी गुड. ओके, तर आय शॅल रीड द स्टोरी टुमॉरो. आय एम गोइंग टू रीड द स्टोरी टुमॉरो. You will sweep the rooms. You are going to sweep the rooms. You will learn driving. You are going to learn driving. He will defeat all his enemies. He is going to defeat all his enemies. Okay, enemy ची spelling इथे जरा mistake आहे. She will write an essay. She is going to write an essay. ESSAY, essay. ठीक है. It will rain before evening. It is going to rain before evening. We will climb this tree. We shall climb this tree. We are going to climb this tree. They will invite us. They are going to invite us. ठीक आहे. Climb ची स्पेलिंग पण इथं CLIMB, ए नाही तिथे. Sheila will build a new house. Sheila is going to build a new house. नंतर boys will fly kites. बॉईज आर गोइंग टू फ्लाय काइट्स. इथे बॉईज मध्ये अपॉस्ट्रॉफी येत नाही. हे डायरेक्ट मी फोटो काढून इथे पेस्ट केलेलं आहे, त्यामुळे इथे जराशी मिस्टेक दिसत आहेत. हे मी ठीक करणार आणि त्याच्यानंतर पुढच्या वेळेस हा जो ज्यावेळी टॉपिक शिकवणार त्यावेळी हे बरोबर असणार आहे. ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगलेलं आहे इथे एनिमीची एसेची स्पेलिंग बघा, त्यानंतर मग तुम्ही ते बॉईज बघा, तिथे अपॉस्ट्रॉफी नसते. क्लाइंटची स्पेलिंग बघा, ते जरासे ठीक नाही. ओके, इथे 1 2 3 ठिकाणी आहे, नाहीत म्हणून सांगत आहे ना मी तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे तिथे बघा तुम्ही. पण उत्तर तुम्हाला सर्वांना कळाले आता. यानुसार या 10 वाक्यांचं केलं. टॉपिक खूप सोपा आहे. तुम्हाला शाल विल वगळून तिथे एम इज आर एबल टू वापरायचं आहे फक्त. हा छोटा टॉपिक आहे. या टॉपिक मध्ये मी जे पण सांगलंय ते मेमराईज करा. उद्या व्हिडिओ सेंड करणार, व्हिडिओ बघा, व्हिडिओ मधून बघून नंतर स्वतःचे नोट्स काढा आणि पाठांतर करा. ठीक आहे. इतकं जर केलं तर तुम्हाला हे खूप चांगलं होणार. मी जसं करतो त्याच्या मागेच पुन्हा बार करायचं नाही, कारण का तो स्वतःचं डोकं लावायचं आणि स्वतःची नवीन गोष्ट तयार करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे ते तुम्हाला समजून येणार. दुसऱ्यासारखंच केलं म्हणजे त्याला कॉपी कॅट म्हणत असतात. यावर एक गोष्ट सांगतो. 2 मित्र होते. एकाचं नाव होतं राहुल, दुसऱ्याचं नाव होतं रोहित. राहुल हा खूप हुशार विद्यार्थी होता. रोहित जरासा हुशार नव्हता, तो साधारण होता. ढ मध्ये बघलं तरी चालेल. आता कोणाचं नाव रोहित असेल तर मनावर घेऊ नका. ठीक आहे, ही गोष्ट म्हणून घेत आहे. ठीक आहे, साधा विद्यार्थी होता म्हणतो. ओके, फक्त गोष्ट आहे याच्यातून समजून घ्यायचं, जास्त मनावर घ्यायचं नाही. तर राहुल नावाचा विद्यार्थी हा वर्गामध्ये टॉपर होता आणि रोहित असा फक्त टॉप नव्हता, तो ऍव्हरेज विद्यार्थी होता. मग राहुल रोहित हे एकामेकाचे मित्र होते. रोहितने ठरवले की राहुल हुशार आहे, तो जसा वागेल तसा जर मी वागलो तर मलाही माणसं हुशार म्हणणार, हो की नाही. आता फॉर एक्झाम्पल जर आई वडील आहेत, एक मुलगा गेला त्यांचे पाया पडला, दुसऱ्या मुलाने बघला आणि त्याने लगेच पाया पडले, तर काय म्हणतील, अरे वा किती संस्कारी मुलं आहेत, दोघांनी पाया पडले, हो की नाही. पण जर एकानेच पाया पडले आणि दुसऱ्याने पडले नाही तर काय म्हणतील, एकच संस्कारी आहे म्हणतील, म्हणजे दुसऱ्यासारखीच क्रिया केली ना, असं रोहितला वाटलं. पण तसं नसते. जसं केलं तसं करायचं नाही. समजून घ्यायची गोष्ट, मग स्वतःचा जरासं डोकं लावायचं. त्याला म्हणत असतात स्वतः इम्प्रूव्ह करणे. कॉपी करायचं नाही, कधी कॉपी कॅट बनायचं नाही. तर मग काय झालं माहिती आहे का, राहुल गेला एका दुकानावर. तो दुकान होता दस्तीचे. ओके, रुमाल येते, कपड्याचं दुकान होतं. तिथं गेला आणि तो म्हणला मला एक दस्ती विकत घ्यायची आहे. किती रुपयाला आहे. त्यांनी म्हणले 5 रुपयाला. राहुलने 10 रुपयाची नोट काढली आणि त्यांना दिली. दुकानदाराने म्हणले अरे माझ्याकडे चिल्लर नाही, तू कुठून तरी आण. राहुलने विचार केला आणि म्हणले राहू द्या, मला 2 दस्त्या द्या.
आता दस्तीच आहे, एक असे 2 जर असल्या तरी यूज करता येतात ना, त्यानं तो यूज करतो, घरी कोणाला देऊ शकतो. ओके, नाहीतर दोन्ही दस्ती स्वतःकडेच ठेवू शकतो. ते कपडा आहे, दस्ती आहे. 2 असतील, एकाच प्रकारच्या जरी 2 असल्या तरी यूज करता येते, हो की नाही. पण ते बघलं रोहितने. रोहित म्हणला ठीक आहे, हुशार मुलं असं वागतात का, मी पण तसं वागणार. तो गेला एका न्यूजपेपरच्या दुकानावर, वर्तमानपत्राच्या दुकानावर गेला. सकाळी सकाळी पप्पाने त्याला म्हणलं न्यूजपेपर आण. तो न्यूजपेपरच्या दुकानावर गेला. इथं गेला आणि म्हणला एक न्यूजपेपर कितीला. त्या दुकानदारांनी म्हणलं 5 रुपयाला. रोहितने असा दणकन अशी 10ची नोट काढली. ठीक आहे, 10ची नोट काढली आणि म्हणलं हे काय असं दिलं. दुकानदाराने 10ची नोट घेतली आणि म्हणले की अरे माझ्याकडे चिल्लर नाही, तू कुठून तरी दुसऱ्यांकडून चिल्लर आण. आता रोहितला माहित आहे ना हुशार कसे वागतात. रोहितने म्हणले चिल्लरची काय गरज आहे, मला 2 न्यूजपेपर द्या. ठीक आहे. आता कसं असते माहित आहे का, दस्ती 2 असल्या तरी काही नाही, तुम्ही यूज करू शकाल. पण न्यूजपेपर का वापरतात, कारण त्याच्यामधली माहिती वाचण्यासाठी. मग जरी 2 न्यूजपेपर घेतलं तर वेगळी माहिती असणार का, नाही एकच असणार. मग फायदा काय 2 घेऊन. ओके, घरी आले की दणकन त्याला मार पडला, काय रे कस का पैसे वाया घातला, 2 न्यूजपेपर काय घेतला, एकच ठीक गरज होती ना, 2 घेतलं तरी काय फायदा आहे. आता मग ते रद्दीच्या ह्याच्यात विकावं लागणार नाही एक्स्ट्रा. म्हणून दुसरा जसा वागतो तसंच आपण वागलं तर आपल्याला फायदा होणार असं नाही बरं का. तुमचा एन्व्हायरमेंट कसा आहे, तुम्ही कोणत्या परिस्थितीत कोणत्या जागेमध्ये राहत असता. कोणता मुलगा दिल्लीमध्ये अभ्यास करतो, दिल्लीमधून ते अभ्यास करून खूप मोठा होतो आणि म्हणतो मी असा असा अभ्यास केलेला आहे, अशी परिस्थिती होती, मला ही अशी मदत केली. ठीक आहे, तुम्ही ऐकता तुम्ही म्हणता मी पण तसंच करणार. पण आपण राहत असता नांदेडमध्ये, आपण राहत असता इथे मराठवाड्यामध्ये, आपल्या एरिया तसा नसतो. ओके, आपल्याकडे तशा फॅसिलिटीज नसतात, त्या गोष्टी लगेच मिळत नाहीत, ते तशा सगळ्या अडचणी असतात. ओके, म्हणजे इन्व्हायरमेंटमध्ये चेंज आहे की नाही तुम्ही सांगा. मग जरी त्याच्यासारखं आपण वागले तर आपण यशस्वी होणार. पण त्याच्यामध्ये स्वतःचंही डोकं लावायचं की तो तसा वागला होता कारण त्याच्याकडे त्या गोष्टी होत्या, माझ्याकडे कोणत्या गोष्टी आहेत, मग मी कसा बदल करायचा याबद्दल विचार करा आणि त्यानंतर अभ्यास करायला लागा. ठीक आहे, मला पण मदत मिळाली, मी असं म्हणत नाही. माझ्याकडे माझे वडील इथे जवळच होते, त्याच्यामुळे त्यांनी मला दररोज प्रेशर केले की इंग्रजीचं वाचन कर वाचन कर वाचन कर. ओके, मग तुमच्याकडे तर तशी फॅसिलिटी नाही. फॅसिलिटी फक्त माझ्याकडे एक होती, ते मला दररोज वाचन कर म्हणून म्हणत होते इंग्रजीचे. ठीक आहे, तुमच्याकडे फक्त तसं काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा विचार करा. मी सांगलेल्याच मार्गावर जायचा, पण स्वतःचा जरासं डोकं लावायचं. सरांनी शब्द पाठ करा म्हणले, पण मी कसे करू, किती शब्द पाठ करू, ओके, कोणत्या वेळी करू. शब्द पाठ करताना मग डिक्शनरी सोबत ठेवायची, सतत ठेवायची, दिवसातून किती शब्द पाठ करायचे याच्यावर विचार करायचा, त्यांना वाक्यात यूज करायचा प्रयत्न करा. कॉपी कॅट बनायचं नाही, स्वतः इम्प्रूव्ह करायचं. दुसरा न्यायमूर्ती बनायचं नाही, तुम्हाला दुसरा सिद्धार्थ बनायचं नाही. ओके, मी दुसरा सिद्धार्थ नाही, मी न्यायमूर्ती आहे. एक स्वतःची नवीन मेथड करायची, मेथडमध्ये स्वतःची इम्प्रूव्हमेंट्स टाकायची. काही ना काही छोटा बदल असेल तरी फरक पडत नाही, त्याला इम्प्रूव्ह करणे म्हणत असतात. तसं छोटासा बदल करायचा पण इम्प्रूव्ह करायचं त्या गोष्टीला. ठीक आहे, मग तुम्हाला फायदा होणार. इतकं सांगतो आणि एक लास्टचं काम देतो तुम्हाला. खूप जणांना माहिती नसेल कारण खूप जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही. माझे 2 चॅनल आहेत बरं का. तर एक चॅनल आहे जिस दास स्पोकन इंग्लिश अकॅडमी आणि एक दुसरा आहे जे माझा आहे स्पेशल न्यायमूर्ती सर म्हणून. त्याच्यावरती मी माझे जे व्हिडिओज असतात, ते क्लासचे पण व्हिडिओ असतात, ते कोणत्या वेळी सेंड करत असतो. जसे आजचा व्हिडिओ सेंड करणार आहे विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून, उद्या सकाळपर्यंत व्हिडिओ येणार म्हणून. हा जो न्यायमूर्ती सर चॅनल आहे त्या चॅनलवर जा, आज सबस्क्राईब करा, म्हणजे उद्या सकाळी व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळणार की अरे आजच्या क्लासचा व्हिडिओ आलेला आहे म्हणून. ठीक आहे, तर मग इतकंच सांगतो आणि आजचा क्लास इथेच थांबवतो. थँक्यू फॉर रेटिंग टुडेज क्लास. इन द नेक्स्ट क्लास. बाय, हॅव अ नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. ओके, वन्स अगेन पुन्हा एकदा म्हणतो, ते एका ट्यूनमध्ये आलं नाही ना. सो थँक्यू फॉर रेटिंग टुडेज क्लास. इन द नेक्स्ट क्लास. बाय, हॅव अ नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय.